पुणे शहरात कारवाई दरम्यान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत। मात्र गुरुवारी सायंकाळी पुण्यातील मध्यवस्तीमध्ये ड्रग आणि ड्राईव्हची कारवाई करत असताना एका मद्यपीने वाहतूक शाखेच्या महिला अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला। हा धक्कादायक प्रकार बुधवार पेठेतील फराखाना वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ सायंकाळी 6:30 ते पावणे 7 वाजेच्या दरम्यान घडला आहे। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका मद्यपीने गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पोलिसांना वेळीच प्रसाधन राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। या घटनेत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर आणि पोलीस हवालदार समीर सावंत हे दोघे जखमी झाले आहेत आणि संजय फकीरबा साळवे वय वर्ष 32 राहणार पिंपरी चिंचवड मुळा आणि पिंपळगाव शेला पोलीस जवळ जवखेडा बुद्रुक जिल्हा जालना यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे। याबाबत वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस अंमलदार समीर प्रकाश सावंत वय वर्ष 38 आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे फिर्याद दिली आहे। शहरात सध्या ड्रंक अँड ड्रायव्हरची कारवाई करण्यात येत आहे। मद्यप्राशन करून वाहन चालकांना वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येत आहे। नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांनी तपासणी करून मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आल्यास संबंधित कारवाई केली जात आहे आणि मोती विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली जात होती। त्यावेळी आरोपी दारू पिऊन गाडीवरून जात होता। त्यावेळी पोलिसांना त्याला आढळून त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली। आरोपी मद्यप्राशन करून वाहन चालवताना वाहतूक पोलिसांना मिळून आला आणि पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत होते। त्यावेळी त्याने पोलिसांच्या हातातील मशीन हिसकावून घेतले आणि हा प्रकार समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर त्या ठिकाणी आल्या। वाहतूक पोलिसांनी आरोपीला थांबवून ठेवले होते। काही समजण्याच्या आतच आरोपीने पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ जानकर आणि सावंत यांच्या अंगावर टाकला। त्यानंतर त्याने लायटरने दोघांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांना वेळीच प्रसाधन राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि ह्या घटनेनंतर आरोपी साळवे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे आणि पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत।